छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ मासाहेब काय करायच्या तर ते पिक्चर मोबाईल नव्हत्या पाहत तर त्या रामायण महाभारतासारख्या ग्रंथ वाचायच्या. धन्य माता पिता धन्यो गोत्रम धन्य कुलोद्भव धन्याच वसुधा देवी यत्र सद्गुरु भक्ततः. म्हणजे आई वडिलांविषयी आपल्याला आदर पाहिजे. किती आई वडिलांविषयी आदर पाहिजे? कारण आई वडील हे काय आहे, तुम्ही देवाची पूजा नाही केली तरी चालत, आई वडिलांचं दररोज दर्शन करायचं. भगवान शंकरांनी शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे, सर्व तीर्थमयी माता सर्व देवमय पिता. आई ही सर्व तीर्थां समान आहे आणि वडील हे सर्व देवां समान आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करायची. माताच कमला देवी पिता देवो जनार्दन. माता ही कमला देवी म्हणजे लक्ष्मी माता आहे आणि पिता हे साक्षात विष्णू भगवान आहेत. पिता देवो जनार्दन. तुम्ही देवाला गेले नाही तरी चालेल, मंदिरात दर्शन केलं नाही तरी चालेल, घरी देवपूजा नाही केली तरी चालेल, सकाळी काय करायचं फक्त उठल्याबरोबर आपल्या आई वडिलांचं दर्शन घ्यायचं. आणि लक्षात घ्या, पुन्हा तेच सांगतो की याला पहिले आई वडील सुधारायला पाहिजेत. आई वडिलांनी जर रिमोट घेऊन बसले तर पोरं जप करणार नाही. पहिले तुम्ही माळ घेऊन बसा. तुम्ही जप करायला बसले की पोरं सुद्धा जप करायला बसतात. कारण मुलं हे सांगून शिकत नसतात, मुलं हे सांगून शिकत नसतात, मुलं हे पाहून शिकत असतात. मुलं काय करतात? पाहून शिकत असतात. म्हणून आपण पहिले आचरण, आपण जर आचरणात आणलं की मुलं आपोआप ते पाहून ते करायला लागत असतात. जननी जने तो भक्त जने दाता या शूर, नाही तो जननी बाज भली क्या खोवत है नूर. आईने जर जन्म दिला तर भक्ताला जन्म द्यावा किंवा दात्याला जन्म द्यावा किंवा शूराला जन्म द्यावा. तर भक्त जन्माला यावा कोणासारखा? भक्त प्रल्हादजी सारखा. त्याचं कारण गर्भाधान संस्कार, असे आपल्या 16 संस्कार आहेत. तर पहिला आहे गर्भाधान संस्कार आणि मग नंतर जन्म झाला तो जातक संस्कार. परंतु गर्भाधान संस्कार म्हणजे गर्भामध्ये असताना त्या बाळावर जे संस्कार केले जातात ते विशेष महत्वाचे आहेत. आयुष्यभर त्याला ते संस्कार म्हणून पोटामध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ मासाहेब काय करायच्या तर ते पिक्चर मोबाईल नव्हत्या पाहत तर त्या रामायण महाभारतासारख्या ग्रंथ वाचायच्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तयार झालेत. आणि आपण काय करतो? आपण मोबाईल पाहतो. म्हणून असे झुरळासारखे पोरं आपल्या पोटी जन्माला येतात. म्हणून सांगत असतो की हे मोबाईल पिक्चर पाहून या झुरळासारखी मुलं पैदा करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी संभाजी यासारख्या मालिका जर या मुलांना दाखवल्या तर घराघरात वाघ तयार झाल्याशिवाय राहणार नाही. भक्त जन्माला यावा भक्त प्रल्हादजी सारखा. गर्भामध्ये असताना त्यांच्या आईने म्हणजे नारदजींच्या आश्रमामध्ये होत्या, तिथं कथा ऐकायच्या म्हणून भक्त प्रल्हादजी आले. थोडा आता जन्माला यावा कर्णासारखा किंवा बलिराजासारखा.